निष्पाप पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध. काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 जणांना जीव गमवावा लागल्याची माणुसकीला लाजवणारी आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड निर्माण करणारी संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत अनेक पर्यटक बांधव जखमी झाले आहेत. भारतीयांच्या मनात खोलवर जखम झालेली असून ती जखम कदापि भरून निघणे अशक्य असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केल्या जात आहे. या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध संपूर्ण देशात होत असून मूर्तिजापूर येथील मूर्तिजापूर स्वच्छता अभियान, मूर्तिजापूर तसेच ग्रामीण पत्रकार संघ आणि विविध संघटना व राजकीय पक्ष यांच्या वतीने दहशतवाद्यांचा पुतळा जाळून भयाड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहीद झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा समूळ उच्चाटन करून नायनाट करावा अशी मागणी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भयाड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची घटना अत्यंत निषेधार्थ आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. शोकाकुल कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करण्यात आल्या. निरपराधांचे बळी घेणाऱ्या अशा हरामखोर वृत्तीमुळे देशाची एकता आणि अखंडतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. संपूर्ण देश एकत्रित असून काश्मीरमध्ये अशा अमानुष घटना होणार नाही करिता भक्कम पाऊल शासनाने उचलावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी मूर्तिजापूर स्वच्छता अभियानाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी, विलास नसले, रोहित सोळंके, दिनेश श्रीवास, चंदन अग्रवाल, दीपक खंडारे, जितेंद्र चौबे, सुनील वानखडे, जयप्रकाश रावत, संतोष माने, रवी भोंडकर, रवी चव्हाण, प्रशांत कांबे, रितेश साबासकर, दिगंबर सदार, ॲडव्होकेट निलेश सुखसोहळे, नागोराव तायडे, मुन्नाभाऊ श्रीवास, पंकज ठाकूर, अतुल नवघरे, माणिक पुरेभाऊ मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी नागोराव तायडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.